पुढची बातमी बघूयात। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवरती चालतो असं आशिष शेलार म्हणाले। दादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील। सावरकरांचे विचार सांगत आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्या विना। विरोधात शिरलात तर विरोधात। आम्ही आमचं काम करत राहू असं आशिष शेलार म्हणाले। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात। आम्ही आमचं काम करू। विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरनं रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली। देशमुख बंधूंच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं रवींद्र चव्हाण म्हणाले। तर याआधी लातूर शहरातनं त्याआधी एक मोठी बातमी येते ती बघूयात। कुणी एकमेकांचे विचार एकमेकांवरती लादू शकत नाही असं सूरज चव्हाण म्हणाले। कुणी आमच्यावरती जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। जबरदस्तीने विचार थोपले तर ते आमच्याकडनं घेतले जाणार नाहीत असं प्रत्युत्तर एक प्रकारे चव्हाण यांनी आशिष शेलार यांना दिलंय। शेलार म्हणतात की सावरकरांचे विचार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मानलं गेलं पाहिजे, कारण की ते सुद्धा महायुतीमध्ये आहेत। अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येतंय। जर आमच्या विचारांशी सहमत असतील तर सत्तेत असतील, नाहीतर आम्ही त्यांच्या विरोधात असू, अशा पद्धतीचं वक्तव्य आहे। एकमेकावर एकमेकाचे विचार किंवा महापुरुष आपण लादू शकत नाही, कारण हा भारत देश संविधानावर चालतो। आम्ही संविधान मानणारे आहोत, त्याच्यामुळे कुणी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न आमच्यावर करू शकत नाही। प्रत्येक महापुरुषामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, नक्कीच कुणामध्ये चांगली गोष्ट असेल तर ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू, पण जबरदस्ती कुणी थोपवत असेल तर ते मला वाटते आमच्याकडनं घेतलं जाणार नाही। आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर, पुरोगामी विचारावर चालणारे लोक आहोत। आम्हाला दुसऱ्याची विचारधारा तुमच्यासाठी तुम्हाला मुबारक, पण आम्ही आमच्या विचारधारेवर काम करू।